सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहता आम्ही सारे खवय्ये आणि आता आपण जी रेसिपी करणार आहोत त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला होता। व्हाईट सॉस तयार करून घेतला, तो गारही झालेला आहे। आता काय करायचं? आता आपण हा जो पालक आहे हा वाफवून ठेवलेला पालक आहे तो आपण परतून घ्यायला पाहिजे। बरं, मला थोडं तूप द्या, लसूण आणि कांदा। आपण आता लसूण याच्यात घातलंय तुपावर आणि थोडासा कांदा टाकलाय। बरं, तो परतून घ्यायचा। बरं, पुढे काय करायचं आपल्याला? बरं, आपण हा कांदा आणि लसूण परतून घ्यायचा, त्याच्यावर हा पालक टाकायचा, पालकाची पेस्ट। ही पेस्ट तयार करताना आपण त्यात काही घातलं होतं का? नाही, मी आता ही पेस्ट कशी करायची का त्याच्यातला टिप देते। ती परतेल पालक पहिला वाफवून घ्यायचा। बरं, त्याच्या पानांवर थोडासा खायचा सोडा टाकायचा, पानांवर आणि मग ते वाफवून घेताना जेव्हा वाफून होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा हिरवागार रंग जो आहे तो त्या सोडा घातल्यामुळे आहे। बरं, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की अजिबात पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहता कामा नये। बरं, आणि ह्याची पेस्ट करून घेऊन आता हे सगळं परतलं, त्याच्यामध्ये आता थोडं मीठ आणि मिरपूड घालते। बरं, पुढे काय? मिरपूड द्या। बरं, घ्या। आता हे शिजल्यासारखं जेव्हा होतं, बुडबुडे यायला लागतात आणि हे शिजल्यासारखं होतंय, त्याचा अर्थ ती पेस्ट तयार झाली आहे। बरं, म्हणजे आपलं हे व्हाईट सॉस तयार झाला आणि ही पालकाची पेस्ट पण तयार झाली। पुढची कृती काय? पुढची कृती म्हणजे आपण ही पुढचे एक बेकिंग डिश घ्यायची आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे थर लावायचे। म्हणजे आता पुढची कृती लेअरिंग आहे। हो, लेअरिंग आहे। चला, 2 महत्त्वाचे टप्पे आम्ही पूर्ण केले। एक व्हाईट सॉस तयार केला आणि ही पालकाची पेस्ट तयार करून घेतली। आता आपण लेअरिंगच्या कृतीकडे वळूया। आता ही रेसिपी अंतिम टप्प्यात आहे, आपल्याला फक्त लेअरिंग करायचं आहे। काय करायला लागतं सुरुवातीला? पहिला आपण हा जो बॉईल करून मॅक्रोनी घेतली आहे, आता याच्यामध्ये कॉर्न द्या। बरं, उकडून घेतलेत ना? हो, उकडून घेतलाय कॉर्न। बरं, हे सगळं आता मी मिक्स केलंय कॉर्न आणि आता त्याच्यामध्ये मी व्हाईट सॉस घालते। बरं, हे सगळीकडे स्प्रेड करायचं चांगलं। बरं, ते ड्राय होता कामा नये। आता आपण पालकची पेस्ट लावूया। बरं, घ्या। पालकाची जी पेस्ट आपण तयार केली त्याचा आता आपण लेयर तयार करतोय त्याच्यावरती। पुढे काय लागणार आता? आता हे पण झालं। आता आपल्याला हे जे प्रोसेस चीज आहे त्याचा लेयर तयार करायचा। मोझरेला पाहिजे। ओके, हा मोझरेला चीज हे जे मेल्ट होईल त्यांनी ती करेक्ट टेस्ट येते। बरोबर, त्याच्यावरती थोडंसं पेपर टाकूया, काळी मिरी पूड। बरं, मिरपूड आपण वरती छान अशी घातली। पुढे काय? आता हे बेकिंग डिश तुम्ही साधं ओव्हन असेल तर 150 डिग्रीला 10 ते 15 मिनिटं ठेवा। बरं, आणि जर मायक्रोवेव्ह असेल तर एक 4 ते 5 मिनिटं। व्हेरी गुड। अशा प्रकारे तयार झालेली आहे ही रेसिपी। आम्ही ही ओव्हन मध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतो। तुम्ही पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती। बेक्ड मॅकरोनी विथ स्पॅनिश कॉर्न साठी लागणारं साहित्य: दूध आवश्यकतेनुसार, 1 वाटी उकडलेले मॅकरोनी, 1 वाटी प्रोसेस्ड चीज, वाफवलेल्या पालकाची खाण्याचा सोडा घालून केलेली पेस्ट, मोझरेला चीज, 1 वाटी मैदा, 1 वाटी तूप, 1 वाटी उकडलेले कॉर्न, 1 वाटी चिरलेला कांदा, चिरलेली लसूण, काळी मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ। कृती: प्रथम व्हाईट सॉस करून घेण्यासाठी 2 चमचे गाईचं तूप, 2 चमचे मैदा मंद आचेवर गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यावा। आता ह्या मिश्रणात आवश्यकतेनुसार दूध घालून मिश्रण दाट होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं सतत ढवळत राहावं। मिश्रण दाट झाल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ, काळी मिरी पूड आणि प्रोसेस्ड चीज घालून ढवळून घ्यावं। एका बाजूला एका कढईमध्ये 1 चमचा तूप, बारीक चिरलेलं लसूण, कांदा आणि वाफवून घेतलेल्या पालकची पेस्ट, चवीपुरतं मीठ, काळी मिरी पूड घालून मिश्रण चांगलं परतून घ्यावं। एका बेकिंग बाउल मध्ये प्रथम मॅकरोनी आणि नंतर उकडलेले कॉर्न घालून नीट एकत्रित करून त्याचा पहिला थर तयार करावा। कॉर्न मॅकरोनीच्या पहिल्या थरावर व्हाईट सॉस पसरून दुसरा थर तयार करावा। तिसरा थर पालकाची पेस्ट आणि चौथा थर प्रोसेस्ड चीज आणि शेवटी मोझरेला चीजचा 5वा थर द्यावा आणि नीट पसरवून घ्यावं। साध्या ओव्हन मध्ये साधारणपणे 150 डिग्रीला 10 ते 15 मिनिटं तर मायक्रोवेव्ह मध्ये साधारणपणे 5 मिनिटं ही डिश बेक करावी। काळी मिरीपूड घालून सजावट करून ही डिश सर्व्ह करावी।